गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज 3 ठिकाणी नगर परिषदेची मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे आज जाणाऱ्या उमेदवार असो की कार्यकर्ते असो त्यांची तपासणी केल्यानंतर आत प्रवेश दिला जात आहे। कसून यांची तपासणी जी आहे ते पोलीस विभाग करीत आहेत। आत कार्यकर्त्यांना किंवा पक्षाच्या नेत्यांना मोबाईल सोबत घेऊन जाणे अलाउड नाही आणि तपासणीत गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी जे आहेत ते तपास करत आहेत। एक मोठी लांब रांग जी आहे ते येणाऱ्या कार्यकर्त्यांची किंवा उमेदवारांची आहे आणि हा जो भाग आहे या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जे आहे ते तैनात आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास नगराध्यक्ष पदासाठी 29 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि नगरसेवक पदासाठी 3 ठिकाणसाठी जवळपास 339 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत। आज यांच्या भविष्य मतपेट्यातून खुलणार आहे आणि सध्या मतमोजणीकडे गडचिरोली जिल्हावासियांचे लक्ष लागले असून मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त किंवा निवडणूक अधिकाऱ्यांचे तामझाम सुरू आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात एक मोठी उत्सुकता आहे की कोणता पक्ष गडचिरोली नगर परिषदेवर आपली सत्ता काबीज करणार। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत VM डेरपान TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।